नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने आपण गेल्या 7 वर्षापासून सिडको, म्हाडा, PMRD तसेच ज्या इतर सरकारी योजना असतात या संदर्भामध्ये मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा त्याचबरोबर संभाजीनगर या ठिकाणी च्या वेगवेगळ्या ज्या सरकारी योजना गृहनिर्माणच्या असतात या संदर्भामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो. आपण आज याच पद्धतीचं एक महत्त्वाची बातमी घेऊन येत आहोत की जे आपल्या जे आतुरतेने नवी मुंबईकर किंवा मुंबईकर जे आतुरतेने सिडको लॉटरीची वाट पाहत होते ती लॉटरी आता जाहीर झालेली आहे आणि 4500 घरं हे उपलब्ध करण्यात आलेली आहे. आणि ही घरं उपलब्ध फक्त कन्स्ट्रक्शन स्टेज नाही तर रेडी पोझिशन घरं आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय नवी मुंबई एअरपोर्ट जे आहे याच्या जवळ आहेत, काही अंतरावरती आहेत आणि हे नवी मुंबईमध्ये निश्चितपणाने फायदेशीर ठरणारा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने असणारे आणि अतिशय कमी किमतीमध्ये. म्हणजेच याचं कारण पण ते आहे की ही जी लॉटरी आहे ही जे जुन्या 1-2 वर्षापूर्वी जे लॉटरी होत्या त्यामधली शिल्लक राहिलेली घरं असल्यामुळे ही कमी किमतीची आहेत. जसं तुम्ही आता गेल्या वर्षीचे 26,000 सिडको लॉटरी विजेत्यांचे पाहिलं असेल तर त्यांचे घरांचे दर जास्त होते. त्याचं आपलं आंदोलन आता पण चालूच आहे त्यांचे दर कमी करण्यासंदर्भामध्ये. परंतु सिडकोने आत्ता जी लॉटरी जाहीर केली आहे ती लॉटरीमध्ये जे 4,500 घरं आहेत ते घनसोली, कळंबोली, खारघर, तळोजा आणि द्रोणागिरी या ठिकाणी आहे. 320 कार्पेट असलेले ही जी घरं आहेत ही रेडी कंडिशन आणि इथे सोसायट्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत आणि इथे आपले सिडको विजेते राहत सुद्धा आहेत. यातील शिल्लक राहिलेली जी घरं आहेत ती आहेत आणि त्यामुळे निश्चितपणाने आपल्याला मार्केट व्हॅल्यूपेक्षा खूप कमी रेटमध्ये, म्हणजे जर तुम्ही ह्या सगळ्या सोसायट्यांमध्ये गेलात, उदाहरण द्यायचं झालं तर घनसोली या ठिकाणी जर आपण फ्लॅट घेणार असाल तर तिथे आता सध्या मार्केट व्हॅल्यू 70-80 लाखाच्या आसपास आहे आणि आपल्याला सिडको फक्त आणि फक्त 37 लाखाला देत आहे. तर हे आपल्यासाठी निश्चितपणाने फायदा आहे. आता याचबरोबर ज्यांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे किंवा ज्या AWS कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना त्यांच्यासाठी फक्त आणि फक्त 21 लाखामध्ये 1 BHK फ्लॅट, त्यामध्ये सुद्धा 2.5 लाख रुपये सबसिडी वजा होणार आहे आणि त्याच्यामुळे ते खूप कमी किमतीमध्ये साधारण 18 लाखाच्या आसपास, 18-18.5 लाखाच्या आसपास आपल्याला तो फ्लॅट भेटू शकणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहितीच आहे की गेल्या 7 वर्षात